तर कशा मित्रांनो, आला तुमचा भाऊ लग्नाचा ब्लॉग घेऊन. तर तुमच्या भावानं सगळ्यात पहिले घेतला आपल्या पोट्टैले. तुमचा भाऊ बा फेटा बांधून किती हँडसम दिसू राहिला. तर मग बांधला अक्षुबालांना फेटा. अक्षुबालांना फेटा बा किती गजब दिसू राहिला, पुरा मावळे. मग भेटले आपल्याला बंटीदा बा किती खुश होते बा. आपल्याला मैदबिनी काऊन खुश होते एवढे येतं. मग ओमनानं बा किती मस्त अरेंजमेंट केली. ती गर्दी तर लय होती. ओमनाला घेतलं. मग आपण ओमना म्हणे मला बोलायला टाइम नाही म्हणे बा, आजच्या दिवस तू थांबून जाय म्हणे, सध्याचा ब्लॉगिंग बंद कर म्हणे. मग हे सनी आता बा मोबाईलच पाहू राहिली. यायला काहीच घेणं नाही कुठे काय चालू आहे काय नाही. मग जेवणाचं बा किती मस्त अरेंजमेंट झाली आपली पुरी साऊथ इंडियन टाईप मध्ये. आपल्याला दिली बाई ड्युटी की कोणालाच काही कमी नाही पडलं पाहिजे म्हणून तुमचा भाऊ फिरू राहिला. त्याला नीट मग दिसले आपल्याला गणेशदा. हे गणेशदा तर फक्त उभं राहून बडबडच करू राहिले. ते फिर नजर गई अपनी पिलेंटू पर अपनी. फिर हे पा दोघं जण लहान लेकराली जीवनी देऊ राहिले बा. किती कटायला असेल तो लहान लेकरू येईल. मग हा पा शिरा दाबू राहिला मस्त उभं राहून. मग आला ना बाई गळाले गर्लफ्रेंडचा मेसेज. मग पा त्याची हालत काय झाली. तर मुझसे प्यार करती है या नहीं करती है, नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है, देख अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा. आणि हा गडी तर बा फक्त भाताच वाढे. लोकाईले म्हणून पोळ्या खा की नका खाऊ. मग भेटले आपल्याला आपली भाषी. पा किती मस्त छोटीशी रुक्मिणीत दिसू राहिली. मग गेले म्हटलं बा मी ना स्टेजवर गेलो. समीर बोपा आपल्याला कसे पाहू राहिले ते पार्ट 2 पाहायसाठी फॉलो करून